नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण करूया पिवळी मऊ खिचडी। खिचडीसाठी मी इथे घेतलेली आहे 1 कप मुगाची डाळ आणि 2 कप तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। साहित्य घेतलेलं आहे, हे लसूण घेतलेले एक 15 लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। 25-30 काळा मिरी थोडे एक ठेचा मारून घेतलेले आहेत। हळद आहे, जिरा आहे, मीठ आणि हिंग एवढ्याच साहित्यात आपण ही खिचडी करणार आहोत। एक चमचाभर तूप मी इथे फोडणीला घातलेलं आहे। आता ह्याच्यातच मी जिरं, लसूण आणि काळा मिरी घालून घेणार आहे। जिरं फुललं की आपण लसूण आणि काळा मिरी ही घालणार आहोत। जिरं फुलले, आपण लसूण घालूया, काळा मिरीही घालूया। काळा मिरी आणि लसूण थोडंसं झालं परतून किंवा आपण हिंग आणि हळद घालूया। एक 15-20 सेकंदानंतर आपण हळद आणि हिंग घालून घेऊया। ह्याच्यात आपण हे सगळं घालूया आणि छान परतून घेऊया तांदूळ। एकाच मिनिटभर हे परतून घेऊन आता ह्यात आपण मीठ घालून घेऊया। मीठ ही सगळीकडे फिरवून घेऊया आणि मी एका बाजूला तांदूळ आणि डाळीच्या दुप्पट पाणी गरम करत ठेवले, सॉरी 3 पट पाणी गरम करत ठेवले, तेही आपण इथे घालून घेऊया। छान हलवून कुकरचं झाकण लावून घेऊया। एक शिट्टी काढायची आहे, दुसरी शिट्टी लागण्याच्या आतच गॅस बंद करायचा आहे। आपण कुकर उघडून बघूया। खिचडी तयार आहे आपली मस्त। हे बघा, अजिबात खाली लागली नाही, मस्त मऊ अशी खिचडी तयार आहे। चला तर आपण सर्व करून घेऊया। मस्त मऊ अशी खिचडी तयार आहे। त्यावर आपण छान तूप घालून खायला घेऊया। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा। आवडेल तुम्हाला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग या खायला। चला बाय।